हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा बऱ्याच दिवसातनं इकडं आलती रानात, तर म्हणलं लागण मस्त असे उगवले तुम्हाला दाखवा म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली. तर इकडं बघा तुमचं दाजी येतं आणि ही आपली लागण मस्त अशी उगवले बघा. या साईडला ना नंतरनं लावली होती, म्हणजे बियाणं कमी पडलं होतं मोळ्या अशा ऊसाच्या, त्यावेळेस ती लावलेली त्याच्यामुळे ती जरा बारीक दिसते आणि इकडची मोठी दिसते. तर दाजींचं काम चालू आहे बघा, पाण्याची बॉटल घेऊन कोयता घेऊन टावेल ही डोक्याला. तर ही आपलं तालीवरती ना ही मोठी ताल आहे बघा. इथं बिल्डिंग आहे ना, नाला बिल्डिंग, इथं पूर्ण पाणी साठतं ना पावसाळ्यात, त्याच्यामुळे ही ताल आहे इतकी मोठी. तर ही तालीवरती ना सगळी अशी झाडी होती बघा, ही अशी टणटणीची याची. तर दाजींनी ही ताल आहे ना तिथून रोज थोडं थोडं काढतात, असं साफ करत आणले. कारण आता इथं ना ऊस लावलेला आहे आणि पावसाळ्याचे दिवस पण तोंडावर आलेत, तर इथं येता यायचं नाही जाता यायचं नाही म्हणून ते आपलं तालीवरचं सगळं स्वच्छ करून घेतात. तर बघा असं ही लिंबाची मोठी मोठी येड्या बाबळीचीच आहेत ना, तोडायचे तो का? मग सगळं पटकन करून टाकायचं ना ते. मग ते ठेवलेत की तुम्ही साळून मस्त अशी ठेवलेत नाही की? ते तोडायचे आहेत. ते हा? आता ही लिंबाचं चांगलं सरळ आहे. नाही बाकीचं तोडत तोडत आलोय सगळं. हे कातड्या कुटड्या हे ठेवलंय. हे आता एकदम परत नंतर तोडायचं सगळं एकदम बुडातनं उकरून तोडायचं. हा उकरून म्हणजे जेसीबीने का? परत ही रान तयार करायचं ना. हा ही ताल आहे ना, तुम्हाला मी दाखवते वरती चढून किती मोठी ताल आहे ती. तर ही बघा ताल, इथून ताल आहे ना अशी, ही बघा तिथून अशी ना ही एवढी ताल आहे. जवळ जवळ आहे ना 20-25 फूट असेल का? हा 30 फूट असेल. कुठं नाही जवळ झालं का? हा 30 फुटाच्या आसपास आहे. हा का? 30 फूट इथनं. लय मोठी ताल आहे. ती इकडं ही जाळी आहे बघा, ही सगळी इथं अशी लावलेत ही काटाडी ही. तर ही जाळी इथं आणि त्या जाळीला असं ठोकून ते लावले. तिथवरच आहे आपला बाण, तिथून पुढं नाही. हे पण तोडायचं, वरचं तोडायचं, तिथलं हे तोडायचं, तेल कडचं नाही तोडायचं, साईडचं तोडायचं अजून. हा का? हे तोडायचं. ही बघा ही अशी एकदम पूर्ण ह्याने भरलेली ताल या. इथून चालता येत नाही जाता येत नाही काय नाही, त्याच्यामुळं दाजी सगळी ताल स्वच्छ करतात. ही लिंब तर बघा एकदम रानातच आलाय, बघितलं का? लिंबाला लिंबोळे आलेत की, लिंबोळे आलेत की बघा किती लिंबोळे आलेत. होऊन जाईन उद्या परवा. कांदा काढून घ्यायचा आहे आपला ना, कांदा आता काढायला आलाय बघा. तर कांदा काढून घ्यायचा आहे, लाईट गेली आता, कांदा काढून घ्यायचा या. हे बघा ऊस मस्त असा फुटलाय, बघितलं का? चांगला आलेला आहे. हे गवत एकदा खुरपं घेऊन काढावं लागेल, कारण हे वरती असं गवत आलं या बऱ्याच जागेवर आहे. मी मागाशी काढत होती, चला राहू द्या, विळा घेऊन आलं म्हणजे निघन. तर ही आपली लागण बघा. आणि याच्यात आहे ना लागणीत आहे ना मी ही लावलंय, गवार लावली, भेंडी लावली, काकडी लावली आणि दोडका लावलाय, भोपळा लावलाय आणि अजून मी मेथी आणि कोथिंबीर पण लावलेली, पण ती काय आली नाही बघा. याच वाफ्यातनं अशीच लावली होती. लागण तुटाळं कुठं कुठं झालंय बरं का, बऱ्याच जागेवर. रोप आणून लावायची ना. ही बघा इथं एक झालंय, इथं एक झालंय, इथून मग आली शेजणी. नंतर ना इथं ही तुटाळ झाले ना, इथं मी लावली होती उकरून चांगली, पण एक पण आली नाही. ती काय म्हणतात ती मेथी आणि कोथिंबीर. चला मी तुम्हाला ना वांगी, गवार आणि भेंडी लय भारी उगवली ती दाखवते. हे बघा लागण पण भारीच उगवली. ही भेंडी हे बघितलं का? ही आहे गवार. एका जागेवरती 3 उगवले, 3 लावलेल्या. दाजी तोडतात. ही शेजणी अशी गवार लावली बघा. तर गवार मस्त उगवली आणि ही भेंडी अशी आली, बघितलं का? मस्त आली का नाही, मोठी मोठी. आता ह्याला 8 दिवसात भेंड्या लागते ना ह्याला, इतकी मोठी आली. आणि ही वांग चांगलं चिटकलंय आता. इकडं पण आहे बघा भेंडी आणि वांग. ही बघा ही भेंड्या आणि ही वांग आणि ही गवार असं शेजणीच लावलंय मी.
ऊसाच्या तालीला. ऊस मोठा झाल्यावरती याच्यात जाता यायचं ना, त्याच्यामुळे साईडलाच लावून घेतलेलं इकडं. हे बघा. आणि ही भोपळ्याचा वेल ह्याला लावायचा इकडं ह्या पडीक रानात. आणि इकडच्या साईडला दोडका लावलेला 2 पानावरती आला आणि जळूनच गेला का काय माहिती. त्या साईडलाही लावलंय मी, काय म्हणतात त्याला, काकडी. थांबा की येऊ द्या मला पण. ह्या साईडला विहीर आहे बघा आपली. तर चला पटदिशी मी तुम्हाला काकडीकडे नेते आणि काकडी दाखवून आणते. ही गवार, भेंडी, काकडी, वांग सगळं माळवं आपलं रानातलं आलं ना. ही बघा मस्त अशी उगवली गवार, कसली भारी उगवली या. ही कुत्री ना आहे तो खडं करून बसती या इकडं ऊसात. बघितलं का कसला खडा केलाय. मी आली की पळून गेली तिकडं. अयो काय व कशाचा तरी आवाज येतो इथं फुस करून. लय मोठ्याने आवाज टाकलाय बाबा. मोटरकड तर कोण नाही. अयो काळीच दगत करायला लागलं. आवाज आला काहीतरी पळालं. काय माहिती. पुढे जायची पण हिंमत नाही, ताकद नाही बाबा. त्यांनी तिकडं उभा येतं. लाईट पण गेली कारण संध्याकाळचे 6 वाजले. 6 वाजता लाईट जाते. आणि आवाज असा आला ना, कशाचा आला काय माहीत. नको पुढं जायला, सगळं गावातून चगाळच आहे. जाऊ द्या, मी निघते घरी आता. इकडं नाही आपली काकडी पण सगळी जळून गेली. लय भारी आलती काकडीची झाडं पण. गवार आहे इकडं पण काकडी गेली जळून. जाऊ द्या मी जाते घरी. होय कशाचा आवाज आला असन. कुत्र इकडं पळालं मी इथं आल्यावर. पण इथं असं मोटर बंद झाल्यावर कसा आवाज येतो. मोटर बंद झाल्यावर जसा आवाज येतो ना तसा लय जोरात आला. त्याच्यामुळे पुढं सुद्धा मला काहीतरी इथून गेलं पळालं बघा बारक. आणि ते पळाल्याच्या नंतर ना आवाज आला इकडं. मग त्याच्यामुळेच मी पुढं नाही गेली. लय मोठ्याने आवाज आला त्याच्यामुळेच पुढं नाही गेली बघा. हे असं इचू काठ्याची भीती वाटते. म्हणून आपल्या रानात वावरायचं आहे आपल्याला. ती स्वच्छ करायचं असते. त्याच्यामुळे हे स्वच्छ बघा. ही तालीने ह्याच्यावरती पण औषध मारून घ्यायचं म्हणजे आपलं हे होईल, जळून जाईन गावात, मग स्वच्छ होईन. आहे का नाही. फटाकड्या वाजवायला भारी वाटतं. चला दाजी चाललं. काय असं तिथं काय माहिती बाबा. ती कुत्री चांगलंच ऊसाच्या बुडक्यात उकरून बसते गारव्याला तिथं. चला काय नाही चाललं आता घरी. इकडं आहे आपली लागण म्हणलं आलती इकडं. तर बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ पण नव्हता मी घेतलेला. म्हणलं आली तर आता तुम्हाला दाखवावं लागेल म्हणून मी व्हिडिओ घेतला. तर ही दिवसभर नाही कुठलं 1-2 तास येत्या सकाळ संध्याकाळ व्यायाम चालला या. हात दुखत असताना ते सारखं त्या लाकडावरती कोयत्याने हाणून हां. लाईट 5:30 वाजताच गेली. तर आपल्या रानात सिंगल फ्यूज लाईट येणार आहे बघा. थांब हिरवून घेतल्या तर हां त्याचं ती जोडाजोडी चालली या. लाईट 5 वाजताच गेली. तर हां ते डीपी म्हणतात ते काय चार्जिंग व्हायला ठेवतात. हां तर ही होय इथून नाही दिसत आहे, लांब आहे ती झाडाची आड. तर ही बघा फुलं कसली भारी आहेत. आणि हे झाड कशाचं आहे कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. मला तर माहितीच आहे पण तुम्हाला विचारते. हे औषधाला पण उपयोगी असतं. ह्याचा काटा लय बेकार असतो या. याच्यात आहे ना बी मोहरीसारखं असतात. पण आता ते कसं काढू जाऊ द्या, नंतर ना तुम्हाला दाखवीन त्याच्यातलं बी काढून. चला इकडं आपलं गव्हाचं रान आहे ना
नांगरून ठेवलंय बघा मस्त असं. जांभळीला जांभळं पण बरीच आलेत. काय झालं का पडायला लागलं? हे सगळं गावात आहे त्याच्यामुळे भीती वाटते. लय बेकार तिथं आवाज टाकला बाबा, काय होतं काय माहिती. आणि नागराजाच तसा आवाज टाकते, दुसरं कोण नाही. त्याच्यामुळे माझं धाडस झालं नाही पुढं जायचं. तुम्हाला दाखवायचं तर लांबच, पण पुढं जायचं पण धाडस झालं नाही. ही बघा, ही आपलं रान आहे ना, नांगरून ठेवलंय गव्हाचं. आता ही मोठी मोठी दगडं निघलेत नांगरल्यावरती, ते टाकावं लागतं साईडला. इथली वांगी गेली जळून. जांभळीला जांभळं लय आलेत. चला, दाजी गेलं घरी, मी तुम्हाला जांभळं पण दाखवते. वाव, पटपट जाण्यासाठी थोडंसं पळावं म्हणलं. सीताफळाला पण सीताफळ यायला लागलेत आता. लसूण काढलेलं वाफू तयार केलेत, म्हणलं भाजीपाला ही लावावं त्याच्यात दुसरं. बघा मस्त अशी इकडं आहेत ही जांभळं. बघितली का कसली भारी आले ते, आणि मापाच्या बाहेर आलेत. अजून भारी आलेत ते आलेत, मापाच्या बाहेर आलेत. एकदम गच्च भरली जांभळ. ही बघा, इथं ना ह्या फांदीला तर पाला एक पण नाही, पण दर झालं काय. हे बघा किती मोहर आहे, फुल अशी जांभळ भरली बघा. तर चला, काय नाही, व्हिडिओला करते इथं चेंड. आता बराच मोठा व्हायला लागला व्हिडिओ. कपडे सगळे आज धुवून टाकले ते. म्हणते या